नमस्कार मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे काय हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको, पण विचार करा, तुम्ही वर्षानुवर्ष जीव तोडून अभ्यास करत आहात आणि अचानक शासनाचे नियम बदलले तर? आज आपण अशाच एका अतिशय महत्त्वाच्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या पदभरती प्रक्रियेत नुकताच एक असा बदल झालाय ज्याचा थेट परिणाम वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय म्हणजेच DMER आणि आरोग्य सेवा संचालनालय म्हणजेच DHSच्या भरतीवर होणार आहे. आज आपण या नवीन शासन निर्णयाचं म्हणजेच GRचं अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनातील सगळा गोंधळ दूर होईल. चला तर मग सुरू करूया. 5 मे 2026. होय, ही तारीख अगदी डोक्यात फिट बसून ठेवा, कारण याच दिवशी शासनाने असा एक GR काढलाय ज्याने संपूर्ण पदभरती प्रक्रियेची दिशाच बदलून टाकली आहे. हा काही साधासुद्धा कागद नाहीये बरं का. या एका निर्णयाने हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सगळी समीकरणच बदलून गेली आहेत. आता आपण जो अभ्यास करतोय तो योग्य ट्रॅकवर आहे की नाही हे ठरवण्यासाठी हा निर्णय समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण इथे रिस्क खूप मोठी आहे. या GRचा अर्थ समजण्यात झालेली एक छोटीशी चूक किंवा एक छोटासा गोंधळ तुमचा संपूर्ण अटेम्प्ट म्हणजे तुमची एक पूर्ण संधी वाया घालू शकतो. तुम्ही रात्रंदिवस एक करून जी मेहनत घेताय ना, ती फक्त एका चुकीच्या समजुतीमुळे पाण्यात जाऊ शकते. त्यामुळेच या निर्णयाचा नेमका अर्थ काय आणि त्याचे नियम काय आहेत हे अगदी बारकाईने पाहणं ही आता काळाची गरज बनली आहे. तर वळूयात यातील मुख्य निर्देश आणि गट ब आणि गट क च्या पदभरतीकडे. शासनाने नेमका काय आदेश दिलाय ते थोडक्यात पाहूया. शासनाचा हा मुख्य नियम पाहिला तर तो खूपच स्वागतार्ह वाटतो. नियम एकदम सोपा आणि सरळ आहे. यापुढे गट ब म्हणजेच ग्रुप बी ची सर्व अराजपत्रित पदे आणि गट क म्हणजेच ग्रुप सी ची सगळी पदे थेट MPSC मार्फत भरली जातील. आता साहजिकच जर आपण लॉजिक लावलं तर गट ब आणि गट क मध्ये येणारी DMER आणि DHS ची पदे सुद्धा आपोआपच MPSC कडेच जायला हवीत, बरोबर? साधारणपणे असाच अर्थ यातून निघतो आणि आपल्यापैकी बहुतांश लोकांनी अगदी हेच गृहीत धरलंय. पण मित्रांनो, खरा ट्विस्ट इथेच आहे. या धोरणामध्ये एक अशी गोंधळात टाकणारी ओळ आहे जी पूर्ण कथेलाच एक वेगळं वळण देते. बघा, एका बाजूला शासन म्हणतंय की सगळी पदे MPSC भरेल आणि दुसऱ्याच बाजूला GR मध्ये एक अशी वादग्रस्त ओळ टाकून ठेवलीये की काही विभागांची भरती MPSC शिवायही चालू राहू शकते. म्हणजे विचार करा, नेमकं हेच ते वाक्य आहे ज्यामुळे आज आरोग्य आणि वैद्यकीय विभागाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इतका मोठा संभ्रम निर्माण झालाय. हे काही विभाग नेमके कोणते याचा कोणताही स्पष्ट खुलासा तिथे केलेला नाहीये. आता ही परिस्थिती कशी झाली आहे बघा. एका बाजूला आपला मुख्य नियम आहे जो ठणकावून सांगतोय की गट ब आणि क ची पदे MPSC कडे जातील, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे अपवाद जे म्हणतात की काही विभागांची भरती पूर्वीप्रमाणेच खासगी कंपन्यांमार्फत किंवा विभागीय स्तरावर होऊ शकते. आता सगळ्यात मोठा यक्षप्रश्न हा आहे की DMER आणि DHS यापैकी नेमके कोणत्या बाजूला येतात? ते MPSCच्या कक्षेत आहेत की अपवादांमध्ये? या दुहेरी अवस्थेमुळे उमेदवारांची अक्षरशः झोप उडाली आहे. आणि म्हणूनच सर्व उमेदवारांसाठी इथे एक मोठा इशारा आहे. या धोरणातील संदिग्धतेचा जो साखळी परिणाम म्हणजेच डॉमिनो इफेक्ट होणार आहे तो खूप घातक ठरू शकतो. हा डॉमिनो इफेक्ट कसा काम करतो ते समजून घेऊया. समजा पहिली पायरी, तुम्ही GRचा चुकीचा अर्थ काढला. तुम्ही गृहीत धरलं की परीक्षा MPSC घेणार आहे, पण प्रत्यक्षात ती विभागीय झाली किंवा याच्या उलट झालं. मग येते दुसरी पायरी, तुम्ही चुकीच्या पॅटर्ननी अभ्यास सुरू करता. आपल्याला माहितीये की MPSCची काठिण्य पातळी आणि विभागीय परीक्षेचा पॅटर्न या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि याचा थेट परिणाम म्हणजे तिसरी आणि शेवटची पायरी, प्रत्यक्ष परीक्षेत अपयश येणे किंवा तुमची संपूर्ण संधीच हातातून जाणं. हे सगळं टाळायचं असेल तर अचूक रणनीती असणं अगदी मस्ट आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी सर्वात महत्त्वाचा आणि अनुत्तरित प्रश्न हाच राहतो. DMER आणि DHS ची भरती पूर्णपणे MPSC कडे जाणार आहे का, की काही पदे जुन्याच पद्धतीने वेगळी भरली जाणार आहेत? हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये, तर हा महाराष्ट्रातील हजारो उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आहे. जोपर्यंत शासन यावर अगदी स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत ही टांगती तलवार कायम राहणार आहे. त्यामुळे आता तुम्ही विचार करा, या माहितीच्या आधारे तुमची अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे. अशाच महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी नक्की जोडलेले रहा. चला तर मग पुन्हा भेटूया.